मग इथं दिलेलं रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन एक्स स्क्वेअर काय दिलेलं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 मायनस 1. बघा आता एक्स रेस टू 4 मायनस 1चे आपण फॅक्टर नाही काढू शकत, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता काय करावं लागणार आपल्याला, इथं आपण असं करू शकतो, जर आपण एक्स स्क्वेअरच्या जागी जर टी पुट केला तर मग इथं काय होणार बघा, पुट एक्स स्क्वेअर इक्वल्स टू टी. मग बघा एक्स स्क्वेअर इक्वल्स टू टी पुट करायचं आहे, त्याच्या आधी बघा इथं हा जो एक्स स्क्वेअर आहे हा एक्स स्क्वेअरच राहणार आणि इथं काय एक्स रेस टू 4 दिलेलं आहे, याला एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 लिहू शकतो आणि इथं -1 ॲज इट इज. मग बघा एक्स स्क्वेअरच्या जागी काय पुट करायचं आता आपल्याला, टी पुट करायचं. मग एक्स स्क्वेअरच्या जागी जर टी पुट केला तर वरती येणार टी अपॉन आता एक्स स्क्वेअरच्या जागी टी आणि इथं एक्स स्क्वेअर रेस टू ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर तसाच राहिला आणि -1. मग बघा आपल्याकडे इक्वेशन भेटलं टी अपॉन टी स्क्वेअर -1. मग बघा हा जो टी आहे हा तसाच राहणार, हा जो टी स्क्वेअर आहे हा पण तसाच राहील. या 1ला आपण 1 स्क्वेअर लिहू शकतो कारण की 1चा स्क्वेअर 1च राहतो, ठीक आहे. मग बघा इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सॉरी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला आला. मग इथं काय येणार आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी फॅक्टर, ठीक आहे. मग बघा आता ह्या टर्मची फॅक्टर येणार टी अपॉन टी स्क्वेअर -1 इक्वल्स टू काय येणार टी अपॉन टी प्लस 1 आणि टी -1, ठीक आहे. मग इथं जर ऑफ जर केलं तर नॉन रिड्युसिबल फॅक्टर आहे, सॉरी नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. लिनियर म्हणजे काय, इथं जी टी दिलेलं आहे त्याची पॉवर काय 1 आहे, ठीक आहे. मग आता जर आपले नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर काय येणार, मग बघा टी अपॉन टी प्लस 1 आणि इथे येणार आहे टी -1 इक्वल्स टू फर्स्ट कॉन्स्टंट ए अपॉन फर्स्ट फॅक्टर टी प्लस 1 प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर टी -1. मग बघा इथं येणार इक्वेशन नंबर 1. मग आता बघा आपल्याला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ही साईड तशीच राहणार टी अपॉन टी प्लस 1 आणि टी -1 इक्वल्स टू बघा इथं ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार टी -1 प्लस बी इंटू टी प्लस 1, ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला काय होणार दोघांचं मल्टिप्लिकेशन, मग टी प्लस 1 आणि टी -1, ठीक आहे. मग बघा आता दोन्ही बाजूला डिनॉमिनेटर सेम आहे, मग सेम डिनॉमिनेटर कट होऊन जाणार, ठीक आहे. मग आपल्याला फायनल इक्वेशन नंतर इक्वेशन काय भेटेल, टी इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये टी -1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये टी प्लस 1, ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. मग बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही पण भेटले आपल्याला. आता काय करायचं, कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे. मग आता एचे करस्पॉन्डिंग ए जर फाइंड आउट करायचं असेल तर बीचे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. मग बीचे करस्पॉन्डिंग फॅक्टर दिलेलं आहे टी प्लस 1, त्याला इक्वल्स टू 0 घ्यायचं. मग इथं टी इक्वल्स टू किती भेटेल, टी इक्वल्स टू -1. पुटिंग इन इक्वेशन 2 इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं, ठीक आहे. मग इक्वेशन 2 काय आपलं टी इक्वल्स टू म्हणजेच काय येणार -1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय टी आहे म्हणजे टीच्या जागेवरती -1 पुन्हा तिथं ऑलरेडी -1 आहे प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये आता टी प्लस 1 आहे म्हणजे इथं येणार -1 पुन्हा +1. मग बघा नेक्स्टमध्ये बघा इथं -1 ॲज इट इज राहणार -1 इक्वल्स टू आता बघा -1 -2 होणार इंटू ए म्हणजे -2a आणि बी इंटू 0 म्हणजे बी इंटू इथं काय येणार आहे 0 येणार आहे. मग बघा इथं -1 इक्वल्स टू -2a म्हणजेच बघा आता हा जो -2a इकडे आले काय होईल मल्टिप्लाय होईल
मग इथं काय येणार ए इक्वल्स टू 1/2, कारण की मायनस साईन पण निघून जाणार, दोन्ही साईडला मायनस साईन, ठीक आहे. मग नंतर नेक्स्ट आता काय करायचं, बी फाइंड आउट करायचं. मग बी फाइंड आउट करताना काय करायचं राहतं, तर एचे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. एचे करस्पॉन्डिंग फॅक्टर दिलेलं आहे t-1, t-1 त्याला इक्वल्स टू 0 करायचं. मग इथं टी इक्वल्स टू किती येणार, टी इक्वल्स टू +1 येणार. मग पुटिंग इन इक्वेशन 2, मग इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग बघा इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं तर काय येणार इथं 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार टीच्या जागेवरती 1 - 1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1 + 1. मग बघा आता टीच्या जागेवरती आपण 1 पुट केला, मग या साईडला 1 तसंच राहणार, ठीक आहे. इक्वल्स टू आता -1 + 1 - 1 0 होऊन जाणार, म्हणजे ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 0 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 2, म्हणजे याचा अर्थ काय आहे 1 इक्वल्स टू 2b. आणि मग ए इक्वल्स टू काय भेटेल, एक मिनिट ते मोबाईल वाजत होतं, ठीक आहे. मग बघा इथं 1 इक्वल, मग बघा बी इक्वल्स टू काय आलं 1/2 आलं, ठीक आहे. मग बी इक्वल्स टू आपल्याला 1/2 भेटलं. मग बघा आता काय करायचं, ए पण भेटला बी पण भेटला, ए बी भेटल्यानंतर त्यांना इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. मग लिहायचं इथं ए इक्वल्स टू 1/2 अँड बी इक्वल्स टू पण काय आलं 1/2 आलं, 1/2 पुटिंग इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 काय आपलं बघा, वो इक्वेशन 1 आहे t अपॉन t + 1 आणि t-1. मग बघा आता फर्स्ट कॉन्स्टंट काय आहे की आपला 1/2 आहे, ठीक आहे. ए याच्या जागेवरती एची व्हॅल्यू पुट करा प्लस 1/2, बीची व्हॅल्यू पण 1/2 आहे, इथे येणार t-1. मग हे आले आपली पार्शियल फ्रॅक्शन. आता काय करायचं, टीची जी व्हॅल्यू आपण पुट केली होती मग लिहायचं अगेन पुट टी इक्वल्स टू x². मग टीच्या जागेवरती ती व्हॅल्यू पुट करून द्यायची. मग टीच्या जागेवरती जर आपण x² पुट केलं इथे येणार x² अपॉन, बघा आता टीच्या जागेवरती x² + 1 आणि इथं पुन्हा x² - 1, ठीक आहे, इक्वल्स टू 1/2 अपॉन इथे येणार x² + 1 प्लस 1/2 अपॉनला येणार x² - 1. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल पार्शियल फ्रॅक्शन आले. तर बघा इथं काय केलं, x² जागी आपण टी पुट केलं, त्याच्यानंतर फॅक्टर फाइंड आउट केले आणि नंतर काय केलं पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट केले आणि परत टीच्या जागेवरती x² पुट करून दिलं, ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम होता बघा तू